तुम्ही कधी विचार केलाय का? काही लोक 5 ते 10 मिनिटात ट्रेड करून पैसे कसे कमवतात, तर काही लोक त्याच मार्केटमध्ये रोज नुकसान का करतात? याचं उत्तर एका गोष्टीत दडलं आहे, सेन्सेक्स ऑप्शन बाईंग. जर तुम्हालाही अजून कॉल आणि पुट कुठे घ्यायचा हे कळत नसेल किंवा ऑप्शन बाईंग म्हणजे नक्की काय हे समजत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सेन्सेक्स ऑप्शन बाईंगची बेसिक माहिती समजावून सांगणार आहे. ही माहिती समजली तर पुढचे सर्व ट्रेडिंगचे विषय समजणं तुमच्यासाठी खूप सोपं होईल. सर्वप्रथम सेन्सेक्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. सेन्सेक्स हा भारतातील 30 मोठ्या आणि मजबूत कंपन्यांचा निर्देशांक आहे. या कंपन्यांच्या शेअर्सच्या हालचालीनुसार सेन्सेक्स वर किंवा खाली जातो. त्यामुळे ट्रेडर्स सेन्सेक्सच्या दिशेनुसार ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात. तर ऑप्शन बाईंग म्हणजे काय? भविष्यात मार्केट कोणत्या दिशेने जाईल याचा अंदाज घेऊन कॉल किंवा पुट ऑप्शन खरेदी करणे. जर आपला अंदाज बरोबर असेल तर नफा मिळू शकतो, पण अंदाज चुकीचा ठरला तर तोटासुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ज्ञान आणि शिस्त दोन्ही महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट वर जाणार आहे, तर कॉल ऑप्शन बाय केला जातो. म्हणजेच आपण वाढत्या मार्केटवर ट्रेड घेतो. पण फक्त मनाने नाही, तर योग्य सेटअप आणि सिग्नल मिळाल्यानंतरच कॉल बाय करावा. जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट खाली येणार आहे, तर पुट ऑप्शन बाय केला जातो. म्हणजे पडणाऱ्या मार्केटमध्येही ट्रेड करून नफा मिळवण्याची संधी असते. पण इथेही नियम तोच आहे, योग्य सेटअप मिळाल्यानंतरच ट्रेड घ्या. मार्केट सुरू झालं म्हणून लगेच ट्रेड घेऊ नका. आधी मार्केटची दिशा समजून घ्या. तुमचा सेटअप तयार झाला, नियम पूर्ण झाले आणि योग्य एंट्री मिळाली तरच ट्रेड घ्या. कारण संयम हा ट्रेडिंगमधला सर्वात मोठा गुण आहे. अनेक नवीन ट्रेडर्स प्रत्येक कॅन्डलवर ट्रेड घेतात आणि त्यामध्ये नुकसान करतात. प्रत्येक हालचाल ही ट्रेडची संधी नसते. चांगली संधी येईपर्यंत शांतपणे वाट पाहणे हेच यशस्वी ट्रेडिंगचे रहस्य आहे. प्रत्येक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस असायलाच पाहिजे. स्टॉप लॉस म्हणजे तुमच्या नुकसानाची मर्यादा असते. जर ट्रेड तुमच्या विरुद्ध गेला तर स्टॉप लॉस तुम्हाला मोठ्या तोट्यापासून वाचवतो. त्यामुळे स्टॉप लॉस कधीही काढू नका. जसा स्टॉप लॉस महत्त्वाचा आहे, तसाच टार्गेट देखील महत्त्वाचा आहे. ट्रेड घेण्यापूर्वीच किती नफा मिळाल्यावर बाहेर पडायचं ते ठरवा. लोभामुळे टार्गेट बदलत राहिलात तर अनेक वेळा चांगला नफाही आपल्या हातातून निघून जातो. ट्रेडिंगमध्ये भावना नाही तर डिसिप्लिन कामाला येतो. राग, भीती किंवा अति आत्मविश्वास यामुळे घेतलेले निर्णय नुकसान करतात. स्वतःचे नियम तयार करा आणि प्रत्येक ट्रेडमध्ये त्याचे पालन करा. एका ट्रेडमध्ये संपूर्ण कॅपिटल वापरणे ही मोठी चूक आहे. नेहमी मर्यादित जोखीम घ्या. जरी एखादा ट्रेड चुकला तरी तुमचं अकाउंट सुरक्षित राहिलं पाहिजे. रिस्क मॅनेजमेंटमुळेच तुम्ही दीर्घकाळ मार्केटमध्ये टिकू शकता. नवीन ट्रेडर्सकडून 3 मोठ्या चुका होतात: ओव्हर ट्रेडिंग, रिव्हेंज ट्रेडिंग आणि स्टॉप लॉस काढून टाकणे. या 3 चुका टाळल्या तर तुमची ट्रेडिंग सुधारू शकते. ट्रेडिंगमध्ये आधी शिकणं आणि नंतर कमवणं हा योग्य मार्ग आहे. सुरुवातीला फक्त पैसे कमवण्याचा विचार करू नका. योग्य ज्ञान मिळवलं तर पैसे कमवण्याच्या संधी आपोआप वाढतात. आज आपण सेन्सेक्स ऑप्शन बाईंग समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ऑप्शन्स प्रीमियम म्हणजे काय, त्याची किंमत कशी बदलते आणि ट्रेडमध्ये त्याचा काय परिणाम होतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ट्रेडिंगच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी स्नेक बाय ट्रेड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मतही मला नक्की सांगा. कमेंट करून नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे किंवा ट्रेडिंगबद्दल तुमचा काही प्रश्न असेल तर तोही कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटू बिगिनर सिरीजच्या पुढच्या भागात. धन्यवाद.